Good morning, all of you. Today we are going to learn the part second of the biology. The name of this chapter, first chapter's name is the heredity and evolution. This is a very important chapter. For the examination, this chapter is for 5 marks. Before learn, हा चॅप्टर शिकवण्याच्या अगोदर या ठिकाणी प्रथम आपण जर चॅप्टरचा नेम पाहिलं, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. देयर इज द टू वर्ड्स. फर्स्ट इज द हेरिडिटी. आता या ठिकाणी पहा, हेरिडिटी म्हणजे काय आणि इव्होल्यूशन म्हणजे काय. या ठिकाणी जर मराठीमध्ये तुम्ही पाहिले, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. हेरिडिटी, द मीनिंग ऑफ द हेरिडिटी वर्ड्स इज द मराठीमध्ये त्याला अनुवंशिकता असं म्हणतात. तर या ठिकाणी इव्होल्यूशन मध्ये उत्क्रांती. तर प्रथम या ठिकाणी बिफोर स्टार्ट द चॅप्टर, या ठिकाणी आय वुड लाईक टू आस्क द सम क्वेश्चन्स. द फर्स्ट क्वेश्चन इज द which component. My first question, which component of the cellular nucleus, which component of the cellular nucleus of living organism carries hereditary characters. Carries hereditary characters म्हणजे या ठिकाणी सजीवांच्या पेशी केंद्रातील असा कोणता घटक त्या ठिकाणी आनुवंशिक गुणधर्म, हेरिडिटरी कॅरेक्टर काय करतो, कॅरी करतो. कॅरी म्हणजे काय, त्या ठिकाणी एका ठिकाणाहून म्हणजे एका स्थानातून दुसऱ्या त्या ठिकाणी वाहून नेतो. तर त्याचं त्या ठिकाणी आन्सर येईल आपल्याला डीएनए. तो जो कंपाऊंड आहे त्याचं नेम आहे डीएनए. तो जो कंपाऊंड आहे डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. सेकंड क्वेश्चन आहे, व्हाट डू वी कॉल टू द प्रोसेस. अशी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतात. त्या ठिकाणी व्हाट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. म्हणजे असा कोणता गुणधर्म आहे जो वडिलांकडून किंवा आई वडिलांकडून त्यांच्या अपत्याकडे त्या ठिकाणी कॅरी केला जातो, ट्रान्सफर केला जातो. असे गुणधर्माला त्या ठिकाणी काय म्हणतात किंवा त्या ठिकाणी त्याला काय नाव आहे. तर त्याचा आन्सर आहे हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे अनुवंश. अणु म्हणजे काय, या ठिकाणी मराठीमध्ये तुम्ही पाहिलं, अणु म्हणजे पाठीमागून येणार. अणु पाठीमागून पुढच्या पिढीत जाणे त्याला म्हणतात अणु. त्या ठिकाणी हेरिडिटी म्हणजे आनुवंशिकता म्हणजे तो कॅरेक्टर आहे त्या ठिकाणी हेरिडिटी कॅरेक्टर. First, we look the definition. What is the heredity? What is the heredity? अनुवंशिकता म्हणजे काय. या ठिकाणी पहा, हेरिडिटीची जर डेफिनेशन तुम्ही पाहिली, हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. Heredity is the transfer of biological character, transfer of the biological character from generation to generation, from generation to generation. This is called heredity. This is the definition of heredity. We look this definition carefully. In this definition there is the word heredity is the transfer. Transfer means carry from one place to another place. Heredity is the transfer of biological character. Here is the very important word, biological. Biological character means त्या ठिकाणी biological म्हणजे जैविक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये वाहून जे गुणधर्म गेले जातात, जैविक गुणधर्म, त्याला म्हणायचं हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटी मीन्स ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. आता बायोलॉजिकल कॅरेक्टर कोणते येतील, जैविक गुणधर्म
यू नो दॅट द हाईट, उंची, जर वडिलांची उंची त्या ठिकाणी जास्त असेल तर तो उंचीचा गुणधर्म त्याच्या ऑफस्प्रिंग मध्ये, प्रोजेनी मध्ये, मुलामध्ये येणं म्हणजे त्याला म्हणायचं बायोलॉजिकल कॅरेक्टर. म्हणजे आई वडिलांकडून जे बायोलॉजिकल कॅरेक्टर त्याच्या ऑफस्प्रिंग मध्ये ट्रान्सफर होतात, त्याच्यामध्ये उंची असो किंवा त्या ठिकाणी रंग असो किंवा त्या ठिकाणी केस कुरडे असो, अशा प्रकारचे गुणधर्म आहेत. ते गुणधर्म आई वडिलांकडून त्या ठिकाणी किंवा एका पिढीतून फ्रॉम जनरेशन, जनरेशन म्हणजे काय, पिढी, वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, दिस इज कॉल्ड एज द हेरिडिटी. काय ट्रान्सफर होतं, बायोलॉजिकल कॅरेक्टर, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज कॉल्ड एज द हेरिडिटी. सपोज या ठिकाणी पहा, पॅरेंटची हाईट जर जास्त असेल तर त्याची ऑफस्प्रिंगची पण हाईट त्या ठिकाणी जास्त असणे, म्हणजे ऑफस्प्रिंग इज आल्सो किंवा त्याचं अपत्य त्या पुढच्या पिढीमध्ये वन जनरेशन कॅरेक्टर ट्रान्सफर अनदर जनरेशन, दिस इज कॉल्ड एज द हेरिडिटी. दिस इज द डेफिनेशन ऑफ द हेरिडिटी.